सो जातोय की नाही माहित नाही. नमः पार्वती पतेय हर हर महादेव, हर हर महादेव. श्री महाकाल सगळ्यांना, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, जसं नाव आहे नम्रताच ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. सो परत एकदा पूर्ण फॅमिलीसोबत मी चालली आहे घोराडेश्वरला. चढतीये नाही चढतीये, कसा एक्सपिरियन्स आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. सगळे हसतात मागे मला, कारण की मला चढणं होत नाही. सो बघूया, देवाचं बोलवणं असेल तर मी पोहोचते की नाही हे सगळं कळेल तुम्हाला. त्यासाठी स्टे ट्यून्ड गाईज. भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळेस सगळ्या गावकऱ्यांनी प्रार्थना केली महादेवाला की आमचं सगळं तीर्थावर आणि नीट होऊ दे. त्याच दुष्काळात घोराड नावाचा पक्षी सुद्धा होता. त्याने सुद्धा महादेवाजवळ प्रार्थना केली होती. त्या पक्षाच्या नावावरनं, त्या पक्षाचं नाव घोराड होतं म्हणून घोराड, आणि ईश्वर म्हणजे देव, अशा रीत्या घोराडेश्वर असं नाव पडलेलं आहे ह्या महादेवाला. स्टे ट्यून्ड गाईज. ट्रेन येते, सुंदर आहे. आणि तिथे माझी आई आणि मावशी आणि भाऊ त्यांना आणतोय इथे तोय. आणि तिथे ट्रेन. इथून दुसरी ट्रेन येते. कसं वाटतंय? पण दमले, माझा घाम दिसतच असेल, पण मी बसली नाही अजून, पण थांबतीये, थांबून चढतीये. सो जातोय की नाही माहित नाही. बघूया, जाऊया. बोलो जय श्री महाकाल. स्टे ट्यून्ड गाईज. तिथे मंदिर आहे देवाला. हा बघा, मंदिर जवळ दिसलं, एनर्जी आली तिच्यात.
अजून इथून तिथे पोचायचंय. पोचूया चला. लेट्स गो गाईज. काय चाललंय? आमच्या मॅडमला भूक लागली. काय म्हणणं तुझं? नाही खाल्लं तर चक्कर येईल. खाली काय झालं? एवढ्यावरती आम्ही आलोय चढून. ते तिथे बसलेत. हा, त्या बिचारा सकाळी भीमाशंकर करून आता इकडे. फायनली मंदिर दिसतंय तिथे. त्रिशूळ पण दिसतंय. आणि रस्ता असा आहे. हॉरेबल. चलो. श्वान. जिथे जाऊ तिथे ॲनिमल्स भेटतात आणि आता मला ॲनिमल्सची भीती वाटत नाही. चांगली गोष्ट आहे. तुम्ही महादेवाची भक्ती मनापासून करायला लागलात ना की तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी आपोआप सुटायला लागतात. याचं जिवंत उदाहरण मी आहे. माझ्या जवळच्यांनी पाहिलं ते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ज्याच्याजवळ कुणीतरी असतं ना तो डिपेंडेंट बनतो आणि ज्याच्याजवळ कुणीच नसतं ना तो इंडिपेंडेंट बनतो. खरं मनापासून वाटलं असेल तर लाईक करा. भेटूया वरती जाऊन महादेवांजवळ. स्टेडियम गाईज. सो असं आहे. ते म्हणतात ना, शिव को पाना आसान बात नहीं है, घोर तपश्चर्या करना पड़ता है तभी जाके शिव मिलते. आणि कोणतंच महादेवाचं मंदिर सोपं नाही आहे. सो चलो. दोन रस्ते, एक इकडून आहे आणि एक इकडून आहे. आणि तिथे मंदिर आहे. पर जाए जब रण में भोला, रुद्र रूप में हो जब भोला, अग्नि नेत्र जब खोले भोला, हिल जाती है सारी दुनिया जब तांडव कर देता भोला. भोला मेरा भोला मेरा. नमः पार्वती पतेय हर हर महादेव. हर हर महादेव.
छान आहे बाई. वो साक्षी लवकर ये, बंद होणार आहे. लवकर ये. तनु कसा एक्सपिरियन्स आहे? खूप चांगला. छान वाटलं ना? मी बसले. स्टॅमिना कसा आहे? बरंच नको बोलू. चांगली गोरी पण दिसतीये. मी गोरीच आहे, नॅचरल ब्युटी. हिरोईन लवकर जा, बंद होणार आहे. गोरी दिसतीये, मी गोरी नाहीये. आज जाऊन या, बंद होणार आहे. फायनली सक्सेसफुली आम्ही दर्शन करून निघालेलो आहोत रिटर्न. 7:30. मावशी टाइमात पूजा झाली 6 वाजता. कसं वाटलं? एक तर आज प्रदोष तुझा उपवास आणि तू 2 महादेव केले. खूप छान. एक ज्योतिर्लिंग आणि घोराडेश्वर. आणि ते पण 6 वाजता पूजा केलीस आहे ना? एकदम टाइमात प्रदोष काळाला. वा वा वा. प्रदोष काळ. कसा एक्सपिरियन्स होता? खूप छान. काय वाटलं नाही ना? अजिबात नाही. फ्रेश. एकदम फ्रेश. आमच्या मम्म्याच इतक्या ऍक्टिव्ह आहेत तर आम्ही का नसणार. स्टेडियम गाईज. आमचे बंधू आणि मातोश्री जाताना. मम्मी तुला कसं वाटलं? अय मम्मी. मदर काय क्लोज द डोर गॉड. तुला कसं वाटलं ते सांग. काय ते चढून कसा एक्सपिरियन्स होता? फुगीर गप्पा. बाय द वे गाईज, तुम्ही जे काही यूज करताय तुमचं गार्बेज डस्टबिन मध्येच टाका. प्रत्येक ठिकाणी डस्टबिनच्या सोयी केलेल्या आहेत. कुठेही टाकून घाण करू नका. आणि तिकडे आपले सूर्यदेवता आणि हा व्ह्यू. ह्या व्ह्यू साठी तरी एक लाईक करा. हा ऐकलं का? घरच्यांच्या सगळ्यांच्या फोनवरनं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून काय? कमेंट करा. एनर्जी लेवल बघितली का? हर हर महादेव. हर हर महादेव. शट अप. घरी काम करून करतो आम्ही. याला म्हणतात ताकद, स्ट्रेंथ. खतरनाक आहे की नाही? इथे मला जीव घेऊन चालायला होत नाहीये. निवांत सगळेजण इथे येऊन बसतात. थँक्यू नका बोलू. फायनली आम्ही पूर्णपणे खाली आलेलो आहे आणि आता गाडीत बसून घरी जाणार आहे. आज रविवार आहे, प्रदोष आहे, मावशीचा उपवास आहे, त्यामुळे चेहरा थोडा डाऊन झालाय. काही डाऊन नाही. तिच्यात एनर्जी भरपूर आहे. तिने ज्योतिर्लिंग केले भीमाशंकर आणि आता घोराडेश्वर चढून उतरली. तरी बघा कशी दिसते टवटवीत. हिच्यासाठी तरी एक लाईक बनताय. स्टेडियम गाईज. खालून फायनल व्ह्यू. आता आम्ही निघलोय. सो एंडिंग आपण इथेच करूया. भेटूया नवीन अशाच व्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टिल दॅन खावा पिओ खुश राहू. बाय बाय म्हणा. तुम्हाला जेवायचं हॉटेलमध्ये? मी तर म्हणत होते. आता जेवण झालेलं आहे आणि शेवट हा पाण्याने झाला पाहिजे. सो मी 2 फ्लेवर घेतले, चॉकलेट आणि कुल्फी. सो आता खाऊया पान. जेवण आत्ता झालंय, सगळेजण येत आहेत. कुठे खाल्लंय काय नाही सांगणार. नो पेड प्रमोशन आणि फुकटमध्ये पण नाही. स्टेडियम गाईज. कुल्फी पण खाऊन पण झालं. खूप अमेझिंग होता. आणि आता चॉकलेट पानची आणि ह्या 5 बहिणी 2 भाऊ.